मोठा वशील आहे ना, त्याच्यातून जेवले लक्षात. देव काही एक नाही, काही बोलले नाही. मग बोला काहीतरी, काही बोलले नाही. बाहेर सगळी मंडळी परत देवाचा उद्या निघतो पण त्या सकाळी आपला आशीर्वाद असतात. तर देव म्हणाले तुमच्यावर नामदेव येणार आहे बरं का. पलीकडे उभे होता म्हणे, काल एवढी विनंती केली तुम्हाला, सगळ्यांसोबत समजा येईल ना, याला तरी जागा थोडीशी मिळते यावी. देव म्हणाले अरे कशाची झाली सगळे, पंढरीचा महिमा काय आहे, पंढरीचा अवतार संघर्ष सांगितलं ना, पण तुला जायला काय हरकत आहे, तुझ्या मनात जो भाव आहे ना तो पण जाऊन सांग ना, तो पण जाऊन सांग. यासाठी तुम्ही सांगतो तुझा म्हणून तुझी गरज आहे. आणि कीर्तनातून विषय नाही तू एवढं चांगलं कीर्तन करतो ना, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंगा, पुढे नाचे पांडुरंगा, नामदेव कीर्तन म्हणलं समजा आणि तुमची पाहुणे सकाळ कीर्तन करायचं तसं काही गोपाल कृष्ण आपले 6 तास 7 तास सोडतो, एक दोन शब्द नाही, 2,000 7 तास सोडत कीर्तन आनंद वेगळा. तुझ्या देवाला तो समोर बसते आहे, फक्त तुम्ही जा झोपून द्या, तो मारू उभाच असा नामदेवांचा अधिकार. मी सांगतो जा, तो देवापुढे काय नाही म्हणतात, देवाची आज्ञा. आणि सगळी मंडळी झाली. केला दक्षिण भाग पावन तदा, संगीतीच्या वर्तने गेला प्रेषक हस्तिनापुर तदा, तो नाम संकीर्तने. सगळी मंडळी निघाली महाराज, 1-2 मंडळी 400-500 मंडळी बरोबर 50 50 60 तेवढा आवाज असेल. विठोबार कुमारी त्याच्या मुखातून कुंडलीचं बघा हात खरी येतं, त्याला वाटतं आपण यांच्यावर चाल करून सांगा. हा दिंडीचा प्रवाह आहे, सामूहिक उपासना आहे. कीर्तन ही अशा प्रकारे सामूहिक उपासना आहे. व्यक्तिगत प्रत्येकजण नामस्मरण घेतो, पण इथं असलेलं नामस्मरण मोठ्या प्रमाणात होतं, त्याचा परिणाम होतो, त्याच्यावेळी ऊर्जा निर्माण होते. आज लोक ओढले जातात. आत्म म्हणजे हा कोणाचा परिणाम आहे, देवाच्या नामस्मरण. आणि कुठे आला पुराची नामाधिपो ज्ञान देवास, म्हणजे निवृत्ती सोपाना मुक्ताई कर्म हर्ष जनते.
त्याच्यात नाही हे लक्षात ठेवा. हे नाही 74 वर्ष हा देश हिंदू सहन करतोय लक्षात हे विसरू नका. म्हणून आपण जागरूक राहण्याची गरज आहे. तर राहू हिंदुस्थान आहे तर कोणी आपण देतो तर बाहेर कोणी विचारणार नाही. आणि बांगलादेशात काय झालं हे विचार करा. जागरूक आहेत ते. आम्ही मरगळ आमची काढायची असेल कीर्तनासाठी संतांनी देशभर प्रवास केला. मराठवाड्यातली माणसं महाराष्ट्रातली माणसं तिकडे गेली चालत दिल्लीला त्या ठिकाणी एका चौकात मोठं भजन सुरू झालं. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बोला जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. भजन सुरू झालं महाराज आणि अनेक लोक जमा झाले. बरेच वर्षानंतर भगवंताचं नाव ऐकायला मिळतंय ज्या राज्यामध्ये हिंदू नवीन वागता येत नाही. आई वडील ऐकून लुटली जायची त्यांची विक्री केली जायची. अशा एवढ्या राज्यात येऊन खडकलेले हे संत मंडळी काय करायचं. संत जमा झाले हजारो समाज समोरच्या वेळेस मशीद होती त्या ठिकाणी गडगे खाली दोन डोकं टेकलेली माणसं बसली होती आणि त्यांना राग आला. आमच्या समाजामध्ये दुर्गम निर्माण झालं आणि तत्वार कोणाकडे जेव्हा तत्वार बघा आपल्या राज्यातून आम्हाला प्रार्थना करता येत नाही असं काल त्यांनी म्हणलं. आता आपली स्थिती अशी आली आहे पाहत द्या बारीक जाऊन गोष्टी राहायला सांगतात ना तर नामदेवांचं कीर्तन हा गर्दी त्या ठिकाणी एवढे काळपणी मजा आली आणि त्या नामस्पदात गंग होऊन गेलेत आणि जलावतीन म्हणतो अल्लाह चल तू माझ्यावर आणि दोघंही तिथून निघाले. कुठे निघाले कीर्तन ऐकायला. तसे साधे नाही आले बरोबर सैन्य बरोबर घेतलं. आमच्या राज्यातून आम्हाला शिकवतो आमच्या धर्माचे विरोधात आणि आले त्या ठिकाणी आल्यानंतर म्हटलं सुगंध त्या मंडपाला विढाले होते. हिंदूंच्या लक्षात आले आमचे संत 1000 मैल प्रवास या ठिकाणी आले त्यांचं कीर्तन ऐकायचं. पांडुरंगा ही वेळ येऊ नको की कीर्तन बंद करायचं. संबंध त्या मंडपाला विढा दिलेला संतांची जेवणी व्यवस्था केली. त्यांची प्रार्थना धरण वस्तू महाराज काय होते अशा या स्थितीमध्ये काय करणार. आणि जवळ आग दिवशी त्याच्या मागे दोन पठाण हातात गाडी वाजतो. अल्लाउद्दीन आमकडे शिरला. नामदेव कीर्तन बंद करा. ज्या देवाच्या नावाने हिंडताना तुम्ही ओरडताना तो देव कुठे आम्हाला सांगा. देव दाखवला तर ठीक तर मी तुम्हाला देव दाखवला असं म्हणल्यानंतर नामदेव म्हणजे आमचा देव आहेच देव पंढरपूरला आहे आणि इथं पण आहे दाखवला मला. आणि म्हणून जलावून तलवार बाहेर काढ. तो पठाण पुढाला आणि गाईच्या मध्ये 2-4 वार घातला. भर कीर्तनात गोमातेचा वधनाला लोकांना पाहत नाही खाली लोक घातले अल्लाउद्दीन ते वास्तू मारून टाकले. आणि जलाउद्दीन म्हणतोय ही गाय कधी उठेल मला सांग. मेलेली गाय कधी उठेल सांगा. जर गाय उठली तर तुमचा देव आहे तर तुमचा देव नाही. आणि जर ही गाय उठली नाही तर या गायीसारखी सगळ्यांची गत करणार मिळणार. आणि संबंध पहारा गेला वेढा टाकला. आता मनुष्य बाहेर नाही बाहेरचा आत नाही. राजा निघून गेला. आता बाहेर जायचं जेवण बसतं काय बसतं. पण संतांजवळ सगळेच भक्त असतात असं नाही. काही घरात काही लोक म्हणून येतात संतांजवळ वगैरे ते रोज चांगलं जेवायला मिळतं म्हणून येतात. जरा सहज पाणी म्हणून येतात. असं म्हणलं आपण फुकट आलो
मराठी वेळ आली जाते माझ्या कीर्तन तेवढं झोपतो नाही मराठी वेळ आली एवढी काही म्हणलं कशाला होतं मी जे त्यांची आपली माता मरून पडली की धनकून घरी आमचा विचार करतात. नामदेवाने शपथ घातली गाय उठस्तवर कोणीही जागा सोडायची नाही आणि नामस्मरण सोडायचं नाही. कुठे त्याला पांडुरंगाची शपथ आहे म्हणा विठोबा रखुमाई विठोबा विश्रांती काही नाही. आपली आई म्हणून पडली विश्रांती नसती घेतात उठली का. नामदेवाने शब्द दिला होता जनार्दनाला चौथ्या दिवशी गाय उठेल. काय म्हणते चौथ्या दिवशी गाय उठेल तो पण आपल्याला भजन करायचं आहे. जोपर्यंत भजन होईना 4 दिवस 24 तास तेवढ्याबरोबर नामदेव महाराज म्हणले हे भजन करायचं. 1 दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस आला. पांडुरंगाची करुणा भक्तात भाव भाव माऊली विठ्ठल मराठी आली आहे. ही जर माणसं मारली गेली ना तुझ्या कीर्तनात कोणी बसणार नाही. तुझं नाव पण कोणी घेणार नाही. लक्षात ठेव. 3 दिवस झाले अन्न पाणी वर्षाचे असावे ये रे पांडुरंगा लवकर देवा ये लवकर. देव शेवटची मिळून त्याची म्हणणं नामदेवा म्हणलास तर 14शी गाय उठेल तर 14शी उठेल. तुझा शब्द महत्वाचा आहे. तू म्हणलं आत्ता उठेल काय तर मला उठवून भाग हे आई धावती पांडुरंगाने सांगितलं त्या दिवशी तो येऊन आला ते समोर बसले तर ज्ञानदेव त्याला प्रार्थना करा आणि तुला आला आहे. जलालुद्दीन 4थ्या दिवशी आतमध्ये आला. सैन्याचा पारा बघत असे. अल्लाउद्दीन आतमध्ये आला तलवारी हात असल्याचं. काही सैनिक आले काय होतं कोणा आणि नामदेव महाराज म्हणतो गाय उठेल का गाय उठेल. नामदेवांच्या पाय म्हणजे म्हणून तुम्ही सांगा. देवाने तुम्हाला सांगितलंय ना तुम्ही देव वेगळं नाही मी पण वेगळा नाही. जा देवापाशी त्या माऊलीला म्हणा हे गोमाते उठ अशी प्रार्थना करा. नामदेवाला तिथपर्यंत गेलो. हे गोमाते उठ सगळे लोक तुझी वाट बघताय उठ असा स्पर्श करता क्षणी गायीचं शेरकमळ चिकटलं गेलं आणि गाय उठून उभी राहिली. कुंडली वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की गो माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज गाय उभी राहिली. गाईचं वासू पण उभं राहा आणि जलालचा हातात तलवार खाली पडली.
वेडा झाला वेडा, तो म्हणतो तुमचे देव कुठेच मला दाखवा, तुमच्या देवाला पाहिजे माझी इच्छा आहे. कीर्तनामध्ये हा कीर्तनाचा प्रभाव आहे. पांडुरंगाची उपासना, पांडुरंगाची उपस्थिती सर्वांना आवडली आवडली. जलावतीन म्हणतो पंढरीच्या पांडुरंग आहे कुठे, तिथे जाऊन काय मिळतं. नामदेवा म्हणतात सुखा लागी करी सुखा लागी आमचा देव पंढरपूरला आहे. नामदेव महाराजांनी असं सांगितलं, ठीक आहे तुम्ही आता काय करणार, काही म्हणजे आमचा पांडुरंगाचा महिमा सांगायला इकडे जाणार आहे, तुम्हाला काय पाहिजे, मला काही नको म्हणे, फक्त मी पुढे जाणारे मदतीला आड येऊ. आणि संबंध नामदेवांच्या प्रवासामध्ये कुठलाही मुसलमान राजा आड आला नाही. पंजाबातून 18 वर्ष नामदेव तिथे राहिले आणि तिथांच्या ग्रंथसाम्यामध्ये सुद्धा हे आख्यान आहे. हे मी कोकण सीमेचा मोठा कार्यक्रम होता पुण्यामध्ये, तिथे कीर्तनच तेवढ्या आम्हाला गुरुग्रंथ साहेबात जे आहे त्या समजलेलं आहे, हा कथा आलेला आहे. सांगायचं तात्पर्य गोमहात्म्य काय आहे हे कीर्तनातून दाखवलं, देवाचं महात्म्य काय आहे संतांनी दाखवलं, हे कीर्तनाचं महात्म्य आहे. अर्थात नामदेव मला 18 वर्ष नामदेवांची आणि आल्यानंतर पुढे दोनदा नामदेव महाराज पंजाबात गेले आणि लाहोरवरून त्यांची प्रवास झाली. आणि या प्रवासामध्ये धर्मसंकीर्तन प्रत्यक्ष कीर्तनातून भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग दाखवला असे नामदेव महाराज महाराष्ट्रात घेऊन गेले. ही सगळ्या संत मंडळींचा आपल्याला प्रचंड उपकार येतो. म्हणून कीर्तन जे आहे साधी गोष्ट नाही. कीर्तन उत्तम भगवंताला आवडतं. कीर्तन शब्द उलटा वाचावं ते सगळं बाहेर चाललं. कीर्तन बटन दाबणीसारखं सुरूच आहे घरामध्ये. तिकडे कुठलाही चॅनल लावतेच आहे, पण खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर कीर्तनाचं माध्यम दिसणं अत्यंत सोपं, त्याला आवडतं हे करावं. त्याची पुन्हा प्रार्थना करतो. माझी शिवाय तुमची झाली का? आणि नामदेव महाराजांनी 60 अभंग हे शिखांच्या गुरुग्रंथ साहेबांमध्ये आहे. आपल्याकडे क्रमांतर एवढं नामदेवांनी तिकडे मानतात. 2 अभंग सांगायचा हा सगळा कीर्तनाच्या माध्यमातून संतांनी केलेला धर्मकार्याचा प्रचार आहे, देवकार्याचा प्रचार. आणि हे त्याच्यात आपण घेऊन आलेलो आहोत या जन्मात. इतर जन्मात कधी हे मिळणार नाही. कीर्तन श्रवणावर मनात आलं तरी मिळणार नाही, पण इकडे फुटू देणार नाही तुम्हाला. एखादी कुठल्याही विचार करणार कीर्तन ऐकायचं कोण बसून देतं करायचं. पुढला जन्म कुठला आपल्याला माहीत नाही, पण कीर्तनाचं माध्यम असं की ज्याचा प्रत्यक्ष भगवंत उभा राहतो आणि तो तुम्हाला दर्शन देतो. महाराष्ट्र सांगितल्याप्रमाणे किती महात्म्य असतात. आळंदीला माझी नरसिंहसाठी मठामध्ये कीर्तन चालू होते आणि त्यांनी संध्याकाळी बेळगावची माऊली त्या ठिकाणी कीर्तनामध्ये यायची. पण तिथे भारतात सप्ताह आळंदी चालू आणि त्या जळगावच्या तिकडच्या पण मुद्दा आळंदी साधना करण्याची आली नाही. माऊलीचं सांगितलं साधना कर हा महत्वाचा. संतांच्या सान्निध्यात त्या तीर्थाकडून साधना करायची, आत्मसाधना
काय नामस्मरण असेल वाचन करावं ते जास्त नको. काही नाही तर नुसतं बसावं ठाईचं परिश्रमी करायचं आणि कर्माचा आणि तो श्रेष्ठ. पैसे आळंदीत पाणी होतं आणि सकाळी जे काय पाणी होतं भद्रनाथ दिवशी ते बहुते स्नान म्हणतं भागवत सप्ताह ते भागवत सप्ताहाचं निरूपण आणि पहिलं वाचन दोन्ही ऐकत तिथं प्रसाद मिळतं पण दिलं नाही सहाला कीर्तन झालं घरी गेल्या आणि घरी गेल्यानंतर आठवण झाली त्यांना त्या खोलीमध्ये की आज पाणी होतं घरात पाणी आहे का नाही आणि दार उघडलं तर दारापाशी पाणी साठलेलं होतं आणि त्यांच्या सगळी भांडी पाण्याने भरलेली होती. हे मी आत्ता एवढं सांगतो तुम्हाला त्या बाईकडे पाणी घालून विचारतो पाणी नव्हतं. 2 मुलं कोणतरी तुमच्या घरी पाणी वाहत होती आणि त्याच भागवतामध्ये गोकुळातल्या लीलांचा भाग चालू होता. तेव्हा इतकी रममाण त्या ठिकाणी झाली होती त्याला भानच नाही त्याचं पण तिथं भान भगवंताने ठेवलं आणि पाहिजे घरात राहिल्यानंतर तरी पाणी भरलेली पाणी सगळी हा काय प्रकार आहे. याही काळामध्ये भगवंत तुमच्यामध्ये तिष्ठत उभा राहतो. तिष्ठत भक्तून उभारतो तसा भक्ताच्याही बाजू उभारतो. धरून आधी एक रस उघड्या घेऊन पालखीत करतो उघड्यावर हडपसर शिवी त्याला विचारलं का हो उघड्या घेऊन जातात गाडी बिडी नाही म्हणले संतांच्या मुळे 4 पावलं तरी जायला मिळेल ना. महाराज म्हणजे माझ्याकडे 4 गाड्या आहेत. पोरगं म्हणलं तर प्रत्येक गाडीतून जाऊन मला घेऊन आले पंढरपूरला ऐकून 2 वेळा असे ड्रायव्हर आहेत पण मला यांच्यावर चालणं होणार नाही माझं काय भाग उघड्या घेऊन देवाकडे पाहिलं सांगितलं आपल्याला बाहेरच खेळायचं आणि मग त्या ठिकाणी आपला अहंकार ठेवून द्यावा. मग आल्यानंतर घंटा वाजवायला सांगितली. घंटा का वाजवून सांगितली विचारलं होतं का वाजवली घंटा कधी वाजवली मग मी वाजवतो घंटा दुसऱ्या विषय का वाजवली घंटा वाजवतच नाही. तिसऱ्या विषयाला का घंटा वाजवली आणि देव जागा होतो ज्यांना कळलं झोपल्या देव जागा मी जागा मी मंदिरात आलो. मंदिरात आल्यानंतर मंदिराचा व्यवहार वेगळा आहे तिथलं वागणं वेगळं आहे पण तो मोठा अंत तो समोर आहे. मी मंदिराकडे भाग होतो घंटा वाजून तो भाग झाला नमस्कार केला आणि मग देवाच्या कृपेने जे प्राप्त आहे त्यातून जास्तीत जास्त चांगलं देवाकडे समर्पण करावं. किती करावं ज्याच्या त्याच्यामुळे आणि देवाला आपण मस्तक पाहावं पायापासून मस्तकापर्यंत ते ध्यान डोळ्यात साठवावं आणि मग परिक्रमा. परिक्रमा हा जो विषय आहे हा जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचा आहे. ही परिक्रमा म्हणजे जन्ममरणाचं फलन आणि हे पुढचं द्वार जे आहे नमस्कार करतो ना हे म्हणजे हे द्वार आहे. या द्वारातून निष्ठून जायचं ना आपल्याला जन्म फेऱ्यातून तर मग मनुष्य हे दूर आहे इतर जन्म शक्यता नाही म्हणून परिक्रमासाठी नमस्कार करावा 5 मिनिटं बसावं आणि देवातून बोलत बसावं किंवा काहीच बोलू नये. काही न बोलता आपल्या घरी जावं म्हणजे इथे मिळालेली ऊर्जा आपल्या घरीच जाते. जाताना वाटत भाजी घेऊन या तेल घेऊन या पिशवी घेऊन या ते घेऊन वाटत जाते हे खाली पिशवी घेऊन घरी जातात. हा महत्वाचा विषय. तिथली ऊर्जा आहे तिथला कण पण त्याच्या अस्तित्वाने पुलित झालेला आहे त्याचा लाभ घ्यायचा ना आपल्याला. मग असं घ्या ना काय न बोलून काय बिघडतं काही पण गाणं चालू असून देखील काय तिकडे गाणं चालू बोलत नाही बोलायला हरकत नाही. आपण निश्चित मिळवा आपल्या पदरात दोष येतो आणि दोष साठत गेला ना की त्याला आठवण राहत नाही तुमच्या म्हणून या ठिकाणी व्यवहार करावा शांत बसा. काय म्हणले त्या अभंगात रूप पाहता
पहिली ओळ समग्र ज्ञानेश्वरी याच्यावर येते. आतमध्ये तो बसताय ना तिकडे पहा. ओम नमो जियाज्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. मग याचं चिंतन करून आतमध्ये बसतेला तर पाहिजे मी काय करायचं, आपला श्वास सारखा चालू. जन्माला आल्यापासून तो थांबला ते समजायचं गेले, पण हा जो चालू श्वास आहे त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. आज काय चालूच कधी तो लक्ष ठेवायचं. असं लक्षात येईल आपल्या की आपलं मन काही वेळ निर्विचार नाही. असं देवाकडे पाहत बसावं. डोळे मिटावे. डोळे मिटून देवाला पाणी येतात काय, रूप पाहता लोचनी सुख झाले व सगळी त्याची अनुभूती आहे. त्यामुळे असं बसावं. समजा मंदिरात नाही मिळणार घरी बसावं. सध्याचा काळ चालू आहे, थंडी आहे, पहाटे 3-3:30ला उठावं. जो ब्राह्ममुहूर्त असतो, झोप लागत नाही, उठून बसा. नुसते डोळे मिटून बसा. नामस्मरण करा. नाही मोठ्याने करता नका करू, तुमच्या श्वासाकडे पाहत बसा. काय होतं ते पहा आणि वाटतं पुढे जायचं तर मला भेटा. आता आपण कसं बसणार, 2 मिनिटं बसणार. बरोबर 8ला आरतीला तुमचं सुरुवात. मी आत्ता त्यावेळी सांगतोय बसायचं लागेल बसत मांडी घाला आणि आता पुन्हा श्वासाकडे पाहायचं. मी जय जयकार करतो, आपली सहभागी करायचं. अशी घटना ज्याचं वर्णन आपण देशात केलेलं आहे की इथून इथपर्यंत ती शक्ती असल्यामुळे आपण हे करतो आहोत. आणि तिचं जागरण हे आयुष्यात महत्वाचं आहे. तो योग महत्वाचा आहे आणि तो इथला आपल्याला घेऊन असं घरी जास्त बसायचा प्रयत्न करा. माणसं घरात नुसती बसतच नाही. नुसती बसते टी व्ही पाहता नाही, तुम्ही फक्त मोबाईल पाहता आणि काही आपल्याजवळ यायचं हेच येणार आहे, बाकी बरोबर काही येणार नाही. लक्षात ठेवा. पुन्हा या ठिकाणी आपण काही मंडळी उपस्थित आहे. उद्या काही मोठ्या संख्येने उपस्थित राहा. काहींनी आम्हाला बरोबर